नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोनमर। शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं वेणुताई चव्हाण सभागृह इथं वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू एकता आंदोलन कराड तालुक्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कराडमधील वेणुताई चव्हाण सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, नगरसेवक अजय पावसकर, कार्याध्यक्ष राहुल यादव, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव पिसाळ, प्रमोद डिसले, कराड दक्षिणाध्यक्ष दिग्विजय मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जाधव, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव, कराड शहर कार्याध्यक्ष सागर चव्हाण, प्रताप घोरपडे, मलकापूर शहराध्यक्ष सचिन वालेकर, प्रकाश सूर्यवंशी, श्रीकांत जाधव, राजेंद्र अलोनेसर यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि आदर्श जीवनावर प्रभावी भाषणे आणि कथाकथन सादर केले। पारंपरिक शिवजयंती उत्सव 2026 कराड शहर आयोजित शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं हिंदू एकता आंदोलन आयोजित वक्तृत्व तसेच कथाकथन स्पर्धेचं आज उद्घाटन झालं। आज दिवसभर ही स्पर्धा चालू राहील। त्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला। छत्रपती शिवरायांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा याचं आयोजन वेणुताई हॉलमध्ये करण्यात आलं। यामध्ये 4थी ते 10वी या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वक्ते या समाजाच्या पुढे येतील। स्पर्धा ही निमित्त आहे, परंतु समाजामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराची पिढी घडावी, शिवरायांच्या विचाराची रक्तगटाची पिढी घडावी या दृष्टिकोनातून हा एक हिंदू एकता आंदोलनाचा प्रयत्न आहे। मला असं वाटते की आज जवळजवळ 60 ते 62 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी जर घडले तर 100% प्रत्येक समाजातील घटकापर्यंत छत्रपती शिवराय पोहोचतील आणि त्या माध्यमातून एक प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण या महाराष्ट्रामध्ये होईल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आज ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे ते स्पर्धक भविष्य काळातली ही भावी पिढी हिंदुत्वादी निर्माण होईल अशा दृष्टिकोनातून हिंदू एकता आंदोलनाचा प्रयत्न आहे।